माफी मागून तेवढी आपली लायकी आहे का? नाही. आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं का? तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं. आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं. जसं पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं, बरोबर आहे, बापानं पोराच्या पाया पडावं, मग पोरानं बापाच्या पाया पडावं. पण काय कळेस बाप म्हणतो, पप्या अरे मूर्खा जरा थोडासा अभ्यास कर, मी तुझ्या पाया पडतो. आणि पोरं लय डेंजर आहे ते आजकालची, खोटं नाही सांगत. पोरांनो, पाठीचा काना ताट, बेटे सावधान, विश्राम, साप, विश्राम, साप, विश्राम. चला पोरांनो, चला मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. अरे काय आवाज जरा जोरात येऊ द्या. घाबरायचं, पाठीमाग आवाज गेला पाहिजे. मोठ्यानं बोला, घाबरायचं. हा, असा आवाज पाहिजे. पोरांनो पटकन बोला. ती मध्ये पिक्चर आलता कुठला रे? पुष्पा, करेक्ट. आणि त्याचा डायलॉग काय? मैं झुकेगा नहीं. वा पोरांनो, ते पुष्पाच्या बायकोचं नाव काय रे? श्रीवल्ली. वा वा वा, लय गुणाची लेकर आहे ते. वा वा, क्या बात आहे. आणि पोरांनो, ते पुष्पाचं गाणं कुठलं रे? ती काय तेरी? हा म्हणा एक साथ 1 2 3 स्टार्ट. शरफी, क्या बात आहे. वा वा पोरांनो पटकन ना बोला. ती मध्ये गाणं आलतं कुठला रे? आला पाटलाचा. हा, त्यानं घाटात केलाय राडा. पोरांनो, हरिपाठातल्या 9व्या नंबरच्या अभंगाचं नाव काय रे? कशाचं काय? अरे पोरांनो मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. काय आवाज आहे? मोठ्यानं बोला, घाबरायचं. पोरांनो पटकन बोला. तुमची मम्मी चांगला स्वयंपाक कधी करते? तुमचा मामा आल्यावर का तुमचा चुलता आल्यावर? मामा. घरी गेल्यावर महिला मंडळ यांची नजर काढा काळ्या मिठ्यानं, आपलं पांढऱ्या पेंटानं. बरं पोरांनो मोठ्यानं बोलायचं, घाबरायचं. हा पोरांनो पटकन बोला. तुमचा मामा आणि चुलता जेवायला बसले आणि मम्मीने भजी केली. काय केली? भजी. मम्मी एक कॉस्टन जास्त भजी कोणाला वारणार? चुलत्याला का मामाला? मामाला. वा 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 वा. पण पोरांनो पटकन बोला. घरी मम्मीचं आणि पप्पाचं भांडण लागलं. सगळ्या स्पीड मधनं कोण बोलते? मम्मी. आणि मम्मीचं बोलणं भामट्यावरी मान खाली घालून कोण ऐकतो? आपला बाप. वा. आणि आई म्हणती माझा पोरगा वाघ आहे, वाघ. ओ वाघ. एकाच्या घरी चहा प्यायला गेलो. एक पोरग तिथं बसलेलं, प्युअर काळ, ढेकळातनं चाललं, पडलं, हसलं म्हणून दिसलं, नाहीतर माणूसच फसलं. काळ आणि त्याच्या नाकातनं हिरवागार शेंबूड आलेला, त्याच्यातनं माशा वागायला लागलेल्या. आणि ती मायाकडे बघते नाचा हसते. आणि त्याची आई म्हणती महाराज माझा वाघ कसा बघतोय बिगर शिफ्टीचा. आणि वाघाची आजी म्हणती माझ्या वाघाचं पिल्लू कसं आहे? मग हिचा पोरगा कोण झाला? वाघ. क्वार्टर हाणतून कुठं पण पडते. कशाचं वाघ आणि कशाचं काय? पण महाराज जाऊ द्या, मानू नाही तर नका मानू. पण आज ही मुलं आज ह्या वयामध्ये तर कीर्तन आले, ही लहान मुलं आज या वयामध्ये खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. हे मुलं मोठं झाल्याच्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होते, वकील होतील का नाही सांगता येत नाही. पण हे मुलं कधी सुद्धा ढाब्यासमोर दारू पिताना दिसणार नाही, याची गॅरंटी नारदाच्या गॅरंटी तुम्हाला देतोय. अरे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ, गोमंडी किंवा आपुले हिता जो असे जागता. आणि धन्य माता पिता तयाची या विठाला. हो चला पटकन बोला. चला कोणी कुणाच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं. महिला मंडळ सासून सुनेच्या पाया पडावं का सुनं सासूच्या पाया पडावं?